नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कैलास वागसर फ्रॉम जैन सेकंडरी हायर सेकंडरी स्कूल चालू. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वी विज्ञानाचा मॅथमॅटिक्स सब्जेक्टचा सिलेबस करत आहोत. मॅथमॅटिक्सचे आपल्याला या ठिकाणी 2 पार्ट्स आहेत. त्यापैकी मी पार्ट 2 घेणार आहे. तर आपण पार्ट 2चा जो काही सिलेबस आहे तो या ठिकाणी बघणार आहे. पार्ट 2 मध्ये यावर्षी सिलेबस चेंज झालेला आहे. सिलेबस चेंज म्हणजे थोडासा चेंज आहे, बाकी सगळं जवळपास सारखंच आहे. फक्त एक चॅप्टर जे आहे 12वीचा पहिले कम्युनिटी, ते चॅप्टर यंदा या सिलेबसमध्ये नाही आहे. बाकीचे सर्व चॅप्टर्स आहेत आणि थोड्याफार प्रमाणामध्ये काही एक्झरसाइज कमी झालेले आहेत. बाकीचं जवळपास ऐकत आहे. तर आपण सिलेबस बघत आहे. सिलेबसमध्ये आपल्याला पहिल्यांदा डिफरन्शिएशन हे चॅप्टर्स आहे. नंतर ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे, इनडेफिनाइट इंटिग्रेशन आहे, डेफिनाइट इंटिग्रेशन आहे, ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन आहे, डिफरन्शियल इक्वेशन्स आहे, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे आणि शेवटचं बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आहे. थोडक्यात आपल्याला डिफरन्शिएशनचा थोडाफार स्टडी आपल्याला झालेला आहे. त्याचप्रमाणे इंटिग्रेशनचा पण आपल्याला आकड्यामध्ये थोडाफार अभ्यास आपण केला आहे. डिफरन्शिएशन हे चॅप्टर आपल्याला पहिल्यांदा 12वी पार्ट 2 मध्ये दिलेला आहे. डिफरन्शिएशन म्हणजे काय याच्याविषयी आपल्याला डेफिनेशन माहित आहे. आपण 11वीच्या सिलेबसमध्ये जे काही डिफरन्शिएशनचे रूल असतील, ॲडिशन रूल, मल्टिप्लिकेशन रूल, सबट्रॅक्शन रूल, डिव्हिजन रूल, हे आपल्या 11वीचा अभ्यास करण्यात झालेला आहे. त्याच्यामुळे डिफरन्शिएशन समजून घ्यायला आपल्याला फारसा वेळ लागणार नाही. आता पुढचा जो टॉपिक आहे आपल्याला ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणजेच डेरिव्हेटिव्हच्या पुढचा बेसवरती, डेरिव्हेटिव्ह चॅप्टर हा त्या चॅप्टरचा बेस आहे. ऍप्लिकेशन डेरिव्हेटिव्हचा बेस आहे डिफरन्शिएशन. मग डिफरन्शिएशन जर तुम्हाला समजलं तर ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह समजायला वेळ लागत नाही, कारण आपण डिफरन्शिएशन जे शिकलो आहे त्याचेच ऍप्लिकेशन या चॅप्टर्समध्ये आपल्याला दिलं आहे. त्याचप्रमाणे आपण 11वी मध्ये इंटिग्रेशन हा टॉपिक शिकला, त्यामुळे इनडेफिनाइट इंटिग्रेशन आणि डेफिनाइट इंटिग्रेशन हे आपल्याला इझिली समजतील. त्यानंतर हे दोन्ही चॅप्टर्स जर आपल्याला व्यवस्थित समजले त्याचे ऍप्लिकेशन हे 5 चॅप्टर्समध्ये दिलेले आहे. ते म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन. आणि आपण पहिले 1 ते 5 चॅप्टरचा व्यवस्थित जर स्टडी केला तर आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन इझिली कळेल. म्हणजे 1 ते 6 हे जे चॅप्टर्स आहेत हे सगळे एकमेकांना कनेक्टेड चॅप्टर्स आहेत. बाकी संख्या नंबरचा जे आपल्याला चॅप्टर्स आहे ते हे पहिले 6 चॅप्टर्स आहेत, इतरपेक्षा थोडे वेगळे आहेत. डिफरन्शियल इक्वेशन ते डिफरन्शियल इक्वेशन पर्यंत, डिफरन्शिएशन ते डिफरन्शियल इक्वेशन पर्यंत एक लिंक आहे, परंतु 7वे आणि 8वे चॅप्टर्स आहेत ते इतरपेक्षा वेगळं आहे. तर हे चॅप्टर्स जे आहेत ते अतिशय सोप्या पद्धतीचे आहेत, की आपल्याला सहजरित्या समजतील. हे प्रामुख्याने हे चॅप्टर्स जे आहेत प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, हे 12वीला आपल्याला एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. हे थोडेसे सोप्या पद्धतीचे चॅप्टर्स आपल्याला दिले आहेत 7वी आणि 8वी. याच्यामध्ये स्कोरिंगचा चांगला आपल्याला स्कोरिंग करता येईल. त्यानंतर आपण पहिलं चॅप्टर बघणार आहे डिफरन्शिएशन. डिफरन्शिएशन आपलं झालेलं जरी असलं तरी डिफरन्शिएशन मध्ये बरेच टाइप्स आहेत. आता डिफरन्शिएशनचा आपल्याला सुरुवातीला आपण जनरली डेरिव्हेटिव्ह शिकलो, पण आता आपल्याला टाइप्स वाईज डिफरन्शिएशन शिकायचं आहे. तर डिफरन्शिएशन मध्ये बरेच काही फंक्शन आहेत. ती फंक्शनची लिस्ट आपल्याला दिलेली आहे. तर आपल्याला कोणत्या डिफरन्शिएशन करायचं आहे फंक्शनचं, कोणकोणते फंक्शन आपल्याला यावेळेस दिले आहे ते आपण बघणार आहे. आता पहिल्यांदा आपण बघतो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. या ठिकाणी आपला कॉम्पोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. त्यानंतर इनव्हर्स फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. त्यानंतर इम्प्लिसिट फंक्शन आहे, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, ज्योमेट्रिकल मीनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे, लॉगरिथमिक डिफरन्शिएशन आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन आहे. तर आपल्याला इथे या ठिकाणी लॉगरिथमिक डिफरन्शिएशन जे
लॉगॅरिथमिक फंक्शन असेल त्याचं डिफरन्शिएशन करणार, नंतर पॅरामेट्रिक फंक्शन असेल त्याचं डिफरन्शिएशन करणार, हायर ऑर्डर म्हणजे त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह काढला आहे, पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह काढणार, पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह काढणार, डेरिव्हेटिव्ह रिपीट काढत झालं तर आपण हायर ऑर्डर म्हणतो, परंतु 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला सेकंड ऑर्डर म्हणून डेरिव्हेटिव्ह दिला आहे. ज्यामेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह तसेच पद्धतीने आपल्याला कॉन्सेप्ट शिकायचे आहे, इत्यादी साऱ्या कॉन्सेप्ट आपल्या डिफरन्शिएशन मध्ये घ्यायच्या आहेत. तर आता आपण प्रामुख्याने डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, डिफरन्शिएशन आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये समानता आहे, सारखेच आहे, आपण असं म्हणतो तेच आहे, डिफरन्शिएशनचाच मिनिंग डेरिव्हेटिव्ह आहे. दुसरी गोष्ट डेफिनेशन आपल्याला माहितीच आहे, डेफिनेशन आपण आपल्याला शिकलो आहे, तरी पण आपण एकदा डेफिनेशन रिपीट करून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या वर्षी डिफरन्शिएशन चॅप्टर शिकलो आहे, त्याच्यामध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल जो फॉर्म्युला बघितला तो अशा पद्धतीने दिला होता, f dash of x is equal to limit x tends to 0 f of x plus h minus f of x upon h. आता या ठिकाणी आपण एखाद्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर ते कशा पद्धतीने काढणार ते आपण बघणार आहे. समजा इथे मी पण लिहिले आहे उदाहरण y is equal to f of x. मला ह्या उदाहरणाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, म्हणजे आपलं जे इक्वेशन दिलं आहे त्या इक्वेशनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. थोडक्यात मी याच्यावर डिफरन्शिएशन जर अप्लाय केलं तर अशा पद्धतीने लिहिता येईल dy by dx is equal to d by dx f of x. दिलेल्या इक्वेशन वरती आपण डेरिव्हेटिव्ह अप्लाय केलं तर आपल्या अशा पद्धतीने नवीन इक्वेशन तयार होईल. आता याचे लिहिण्याचे वेगवेगळे पद्धती आहेत. समजा dy by dx ला आपण y dash जरी घेतलं तरी चालतं आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x f dash of x लिहिलं तरी चालेल. आता आपण काही फॉर्म्युले बघणार आहे डेरिव्हेटिव्ह संदर्भात. डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन, यामध्ये आपल्याला फंक्शनचे फॉर्म्युले दिले आहेत. समजा आपण कॉन्स्टंट फंक्शन जर घेतलं त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, 0 येतं. कोणताही कॉन्स्टंट फंक्शन असलं तर 0 येतं. समजा मी एखादा नंबर घेतला त्याचं डेरिव्हेटिव्ह 0, मग ह्या केच्या ऐवजी कोणताही नंबर असो 2 4 -3 सिंगल कोणताही कॉन्स्टंट नंबर असू द्या याची व्हॅल्यू 0 असते. त्यानंतर आपल्याला इथं पॉवर फंक्शन दिलं आहे x रेज टू, तर याचं एक्झाम्पल या ठिकाणी दिलं आहे nx रेज टू n - 1. त्यानंतर 1/x रेज टू या ठिकाणी दिलं आहे आपल्याला -1/x². 1/x रेज टू n चं -n/x रेज टू n + 1, रूट x चं 1/2x, sin x चं cos x, cos x चं -sin x आणि tan x चं sec x. प्रथमतः आपल्या या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह बघताना डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले बघताना त्याच्यामध्ये जे काही आपल्याला फंक्शन दिले आहे जो स्टडी आहे तो पहिला आहे कॉन्स्टंट फंक्शन्स, नंतर आहे अल्जेब्राइक फंक्शन्स, नंतर आपल्याला बघायचं आहे लॉगॅरिथमिक फंक्शन्स, नंतर इनव्हर्स फंक्शन आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. अशा पद्धतीने सगळ्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह आपल्याला शिकायचे आहे. तर हे बेसिक जे फॉर्म्युले आहेत आपण अगोदर घेतलेले आहे, आता मी आपले झाले आहे, तरी एकदा हे रिपीट करणं गरजेचं आहे आणि हे आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला पुढचे जे प्रॉब्लेम आहे ते व्यवस्थित सॉल्व्ह होतील. आता आपण पुढचे काही ट्रिग्नोमेट्रिकचे जे फॉर्म्युले आहेत ते बघू. पुढचे जे फॉर्म्युले आहेत हे या पद्धतीने sec x चं डेरिव्हेटिव्ह sec x tan x, cos x चं -cos x cot x, cot x चं -cos x, e raised to x चं e raised to x, e raised to x चं e raised to x log e, log x चं 1/x, log x to the base a चं 1/x log e. विद्यार्थी मित्रांनो, हे जे फॉर्म्युले आहेत हे फॉर्म्युले हे अतिशय महत्त्वाचे आहेत. हे आपल्याला पाठांतर करणं गरजेचं आहे. हे पाठ केल्याशिवाय आपल्याला पुढचे उदाहरण सोडवता येणार नाही. त्यामुळे हे पाठ करा आणि आपल्याला पुढचे प्रॉब्लेम सोडवण्यात अतिशय मदत होईल. कारण प्रत्येक प्रॉब्लेम सोडवण्यासाठी
आपल्याला डेरिव्हेटिव्हची आवश्यकता आहे, त्याच्यामुळे हे फॉर्म्युले पाठांतर करणं तेवढेच गरजेचं आहे. आता पुढचा आपण डिफरन्शिएशनचे रूल्स बघत आहे. आपल्याला 11वीला डिफरन्शिएशनचे रूल माहितच होते, तरी पण आपण एकदा त्याची उजळणी करून घेऊया. रूल्स ऑफ डिफरन्शिएशन किंवा डिफरन्शिएशन रूल्स. आपल्याकडे डिफरन्शिएशन रूल्स पहिला घ्यायचा आहे तो आपला ऍडिशन रूल. ऍडिशन रूल आपण धरलंच आहे, परंतु एकदा आपण परत एकदा त्याची उजळणी करून घेऊया. इफ किंवा आपण सपोज स्टार्ट करतो u and v are differentiable function of x. u and v are differentiable function of x. if y is equal to u plus v, u आणि v हे दोन फंक्शनचे ऍडिशन आपल्याला दिले आहे. एखादे इक्वेशन u आणि v यांच्या ऍडिशननुसार येत असेल तर आणि u आणि v मध्ये कंटेंट x पाहिजे, कारण आपण डिफरन्शिएशन दुसरे x म्हणतो त्यामुळे, तर आपला फॉर्म्युला या पद्धतीने मिळेल ऍडिशन संदर्भात. dy by dx is equal to du by dx plus dv by dx. सिमिलरली आपण सबट्रॅक्शनचं बघूया. सबट्रॅक्शन त्याचप्रमाणे u and v are differentiable function of x if y is equal to u minus v, then dy by dx is equal to du by dx minus dv by dx. पुढचं आपण बघणार आहोत मल्टिप्लिकेशन. u and v are differentiable function of x. If y is equal to u into v, दोघांमध्ये गुणाकार, दोन फंक्शन मध्ये गुणाकार आहे, तर यांचं डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं बघा. Then dy by dx is equal to u dv by dx plus v du by dx. थोडक्यात मल्टिप्लिकेशन आलं दोन फंक्शन मध्ये, यांचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचं असेल तर पहिला फंक्शन कॉन्स्टंट, दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन कॉन्स्टंट, पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. आता आपण बघणार आहे डिव्हिजन रूल. u and v are differentiable function of x. y is equal to u upon v. दोन फंक्शन आपल्याला डिव्हिजन फॉर्म मध्ये दिसत आहे. v बद्दल 0 नको आहे म्हणून आपण काय म्हणतो v नॉट इक्वल टू 0, तर आपल्याला डिव्हिजन रूल यूज करते. त्याचा जो डिव्हिजन रूल आहे तो अशा पद्धतीने y is equal to u upon v दिला असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे dy by dx v du by dx minus u dv by dx upon v square. यासाठी कंडिशन अशी आहे v नॉट इक्वल टू 0 पाहिजे. मल्टिप्लिकेशन रूल मध्ये आणि डिव्हिजन रूल मध्ये फरक काय आहे बघा. इथं आपण u पहिल्यांदा कॉन्स्टंट घेतो, नंतर v0 प्लस नंतर v
कॉन्स्टंट यूज डेरिव्हेटिव्ह इथं बघा इथं u आणि v चेंज केला आहे आणि डिवाइडला v स्क्वेअर आहे प्लस च्या ऐवजी मायनस आहे एवढं लक्षात ठेवा. अशा पद्धतीने हे चार रूल्स आपला माहित आहे आपण एकदा लिहून घेतले आहे. याच रूल्सचा आपला एक्झाम्पल सोडण्यासाठी वापर होईल. आता पुढचा आपला जो मेन टाइप आहे डिफरन्शिएशन मध्ये तो आपण घेणार आहे तो म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. किंवा आपण याला डिफरन्शिएशन ऑफ कंपोजिट फंक्शन असेही म्हणू शकतो. कंपोजिट फंक्शन म्हणजे नेमकी काय या संदर्भात आपण थोडंसं माहिती करून घेऊया. कंपोजिट फंक्शन आपण झालेले आपण 11वीला फंक्शन चॅप्टर्स मध्ये f of g of x g of f of x हे उदाहरण बघितले आहे. f of g of x g of f of x हे उदाहरण आपण झाले आहे. हेच उदाहरण म्हणजे कंपोजिशन फंक्शन आहे. मग याचे डेरिव्हेटिव्ह आपल्याला कसं काढणे हे पुढच्या भागामध्ये आपल्याला शिकायचं आहे. जेव्हा फंक्शन मध्ये फंक्शन असतं तेव्हा आपण त्याला काय म्हणायचं कंपोजिशन फंक्शन. विद्यार्थी मित्रांनो हा कंपोजिट फंक्शन मधला इम्पॉर्टंट थेरम आहे. थेरम जो आहे कंपोजिशन फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं या संदर्भात आहे. हा परीक्षेला अत्यंत महत्त्वाचा थेरम आहे. डिफरन्शिएशनच्या महत्त्वाच्या थेरमपैकी हा एक थेरम आहे. हा थेरम आपण समजून घेऊया. If y is equal to f of u is a differentiable function of u and u equal to g of x is a differentiable function of x such that the composite function of f of g of x is differentiable function of x, then dy by dx is equal to dy by du into du by dx. समजा कंपोजिशन फंक्शन फंक्शन मध्ये फंक्शन आहे. तर याच्या उदाहरण मी आपल्या समोर घेतो sin log हे कंपोजिशन फंक्शन आहे. समजा मी लिहिलं y is equal to sin log. पहिल्यांदा मी sin चं डेरिव्हेटिव्ह काढणार नंतर log चं डेरिव्हेटिव्ह काढणार अशा पद्धतीने चालू आहे. म्हणजे dy by dx घेताना पहिल्यांदा जे फंक्शन असेल त्याचे डेरिव्हेटिव्ह काढायचा. ज्या फंक्शन मध्ये कोणतं फंक्शन असेल ते फंक्शन आपण विथ रिस्पेक्ट टू घेणार आणि नंतर जे फंक्शन असेल त्याचा विथ रिस्पेक्ट टू x असणार असे आपण डिफरन्शिएट करणार. म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा sin चं फंक्शन इथे log sin हा log x मध्ये आहे. sin चं डेरिव्हेटिव्ह काय आपला cos log x आणि पुन्हा log x चा काढणार 1/cos. अशा पद्धतीने याच्यामध्ये पहिलं फंक्शन कोणते अगोदरचं ते ओळखायचं. अगोदर आहे sin नंतर आहे log x. तर आपले कंपोजिट फंक्शन दिलं आहे. तर कंपोजिट फंक्शनचं जर उदाहरण सांगायचं असेल तर हा थेरम अतिशय महत्त्वाचा आहे आणि थेरम हा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट यूज करून आपल्याला कंपोजिट फंक्शनची जे काही उदाहरणं असतील ते सॉल्व्ह करावे लागतात. विद्यार्थी मित्रांनो आपण आता डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड कंपोजिट फंक्शन बघणार आहोत. त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी f of x raised to n पहिलं फंक्शन दिलं आहे. जसं x raised to n फंक्शन होतं त्याच पद्धतीने f of x raised to n फंक्शन आहे. तर आपण काय करायचं आपण जेव्हा x raised to n डेरिव्हेटिव्ह काढतो तेव्हा त्याचं दिलं होतं nx raised to n - 1. त्याच पद्धतीने x हा f of x डेरिव्हेटिव्ह दिसतं आणि फक्त भागा काय येतं की f dash of x मल्टिप्लाय म्हणून घ्यायचं. कारण f of x ठिकाणी अनदर कोणते फंक्शन असू शकते. बाकीचं फॉर्मॅट जसं कसं आहे रूट f of x चा f dash of x upon 2 root of f of x 1 upon f of x raised to n चा n into minus n into f dash of x upon f of x bracket raised to n plus sin f of x cos f of x into f dash of x cos of f of x दिला आहे minus sin f of x into f dash of x tan f of x दिला आहे sec f of x into f dash of x sec f of x दिला आहे sec f of x into tan f of x into f dash of x cot f of x या ठिकाणी minus cosec f of x into f dash of x
cosec f of x cosec f of x cosec f of x cot f of x f dash of x a raised to f of x into log a into f dash of x e raised to f of x into f dash of x log of f of x f dash of x upon f of x. When log of f of x to the base असेल f dash of x upon f of x into f dash of x upon f of x into log. आता या ठिकाणी cosec f of x minus cosec f of x cot f of x into f dash of x अशा पद्धतीने राहील. तर यावरती आता आपण काही उदाहरण बघणार आहे. तुम्हाला या फॉर्म्युला लिहिताना एक अनुभव आला असेल की आपण जे पहिले फॉर्म्युला लिहिले होते ते जागेवर आहे x च्या ऐवजी फक्त f of x रिप्लेस आहे. फक्त चेंज एवढा आहे की प्रत्येकाचे व्हॅल्यू काढण्यात f dash of x या ठिकाणी तुम्हाला मल्टिप्लाय दिसेल. f dash of x मल्टिप्लाय दिसेल. बदल एवढंच आहे. जर आपले पहिले फॉर्म्युला जर पाठ असतील तर हे पाठ करायला वेळ लागणार.